नमस्कार. ओम शांती. आज विशेष महावीर पवनपुत्र हनुमान जयंती, त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हनुमानाला महावीर देखील म्हटलेलं आहे. तर या श्री हनुमानजीचं आध्यात्मिक रहस्य काय आहे त्याच्याविषयी आज आपण थोडं त्याचं आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊ. हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण साजरी करतो. वानरराज केसरी हे हनुमानजीचे वडील आणि त्यांची माता अंजना, म्हणून श्री हनुमानला केसरी नंदन किंवा अंजनी सूत असं देखील म्हणतात. पण यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपस्या केली ती पवनदेवाची, आणि पवनदेवाद्वारा त्यांना हे पुत्ररत्न प्राप्त झालं, म्हणून हनुमानजीला आपण पवनपुत्र म्हणून देखील ओळखतो. तर हनुमान यांचं बालपण आपण पाहिलं तर ते अतिशय खोडकर असं दाखवलेलं आहे. साधू संत महात्मा ध्यानरत असतात त्या ठिकाणी देखील हनुमानजींनी त्यांच्या लीला दाखवलेल्या आहेत. बालपणी ते खूप शक्तिशाली, तेजस्वी आणि पराक्रमी होते. त्याची अनेक उदाहरणं आपण आपल्या कथेंमध्ये ऐकलेली असतील. तर त्याचप्रमाणे एकदा हनुमानजी आकाशात सूर्याला बघून त्यालासुद्धा फळ म्हणून खाण्याची इच्छा झाली आणि त्यांनी आकाशात झेप घेतली. आणि एवढंच नाही तर त्यांनी सूर्यालासुद्धा गिळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे एवढी अफाट शक्ती त्या श्री हनुमानजीमध्ये होती. तर शक्तीचं स्वरूप श्री हनुमानजी दाखवलेले आहेत. मग त्यानंतर त्यांची श्रीरामांशी भेट होते आणि पुन्हा त्यांचं एक महत्त्वपूर्ण कार्य आरंभ होतं. श्रीरामजी ज्यावेळेला सीते मातेच्या शोधात निघतात त्यावेळेला श्री हनुमान यांची महत्त्वपूर्ण भूमिका किंवा मदत श्रीरामांना सीता मातेच्या शोधात आणि त्याचबरोबर लंकेच्या विजयापर्यंत श्रीरामांना श्री हनुमानजीने मदत केलेली आपण रामायणाच्या कथेमध्ये ऐकलेलं आहे. तर ज्या प्रकारे आपण कथेमध्ये ऐकलेलं आहे तर त्याचा फक्त त्या कथारूपानेच अर्थ नाही आहे, तर त्याचा आध्यात्मिक अर्थ हा खूप गुह्य आणि गहन आहे. जसं श्री हनुमानजी यांना जी दिव्य शक्ती प्राप्त झाली ती त्यांच्या कर्तृत्वाने प्राप्त झालेली आहे. त्यांनी आधी तपस्या केलेली आपण बघितलंय, कारण तप केल्याने सिद्धी प्राप्त होते. कुठलीही गोष्ट असो, काहीतरी केल्याविना काहीही प्राप्त होत नाही. तर हनुमान यांनी सुरुवातीला तप केलेला आहे आणि त्या तपाच्या सिद्धीमुळेच, त्या तपाच्या प्राप्तीमुळेच त्यांची भेट श्री रामजींशी सोबत होते. म्हणजे परमात्मा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तपस्या म्हणजे तप करावा लागेल. मग हा तप नेमका काय आहे, तर स्वतःमध्ये बदल करणं, स्वतःचे संस्कार परिवर्तन करणं म्हणजे तप करणं. कारण ज्या गोष्टीमुळे जर आपल्यात सकारात्मक बदल झालाच नाही तर त्याला आपण तपश्चर्या म्हणू शकत नाही. जसं एखादा शोध सायंटिस्ट लोकसुद्धा लावतात ना, तर ते त्यासाठी तपस्या करतात, मेहनत घेतात आणि मग त्यांना ती सिद्धी म्हणजे तो शोध प्राप्त होतो. तर त्याचप्रमाणे तपस्येचं फळ म्हणून परमात्माची प्राप्ती, दिव्य ज्ञानाची प्राप्ती
हे हनुमानजींना झालेलं आहे. म्हणून हनुमान यांना विद्यावान गुणी अति चातुर अशी त्यांची महिमा केलेली आहे. मग आपण बघितलं आहे कथेमध्ये की श्रीरामांना ज्यावेळेला सीतेमातेचा रावणाने हरण केलं त्यावेळेला महत्त्वपूर्ण कार्य जे होतं ते मातेचा शोध घेणं हे होतं आणि ते कार्य श्री हनुमानजींकडून पूर्ण झालेलं आहे. तर त्यावेळेला जेव्हा सीतेमातेचा शोध घ्यायचा होता तर त्यावेळेला फक्त एवढा अथांग सागर ओलांडून जाण्याची क्षमता फक्त श्री हनुमानजींमध्ये होती आणि ते महत्त्वपूर्ण कार्य श्री हनुमानजींनी संपन्न केलं. त्यानंतर मग आपण बघितलंय की रावणासोबत ज्या वेळेला श्रीरामांचं युद्ध चाललं होतं तर त्या प्रत्येक प्रसंगावर श्री हनुमानजींनी श्रीरामांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे. त्यातला एक प्रसंग आहे ज्या वेळेला लक्ष्मणजी मूर्छित झाले तर त्यावेळेला त्यांच्यासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमानजींना पाठवलं गेलं. हिमालय पर्वतातून संजीवनी बुटी ओळखून आणायची होती आणि त्याच्यासाठी खूप कमी कालावधी होता. म्हणजे सूर्य उजाळण्याच्या आत एका रात्रीच त्यांना ती संजीवनी बुटी आणायची होती आणि ते आव्हानात्मक कार्य श्री हनुमानजींनी स्वीकारलं आणि झेप घेतली. श्रीराम म्हणताच त्यांच्यामध्ये एक नवीन शक्तीचा संचार व्हायचा आणि ते झेप घेत संजीवनी बुटी घेण्यासाठी निघाले. तर त्या संजीवनी बुटी आणण्यासाठीच्या मार्गावर जात असताना अनेक समस्या त्यांना आल्या. तर त्या समस्यांनाही पार करत श्री हनुमानजी त्या संजीवनी बुटीच्या पर्वतापर्यंत पोहोचतात आणि त्या ठिकाणी ती सर्व अद्भुत वनस्पती बघून आश्चर्यचकित होतात. तर त्यातली संजीवनी बुटी नेमकी कोणती हे त्यांना ओळखणं थोडं अवघड जातं. मग त्यामुळेच ते पूर्ण पहाडच्या पहाड वेळ वाया न घालवता पूर्ण पहाड उचलूनच घेऊन येतात आणि मग त्या संजीवनी बुटीमुळे श्री लक्ष्मणजींचे प्राण वाचतात. म्हणून संकटाच्या वेळी फक्त आणि फक्त श्री हनुमानजींचं नाव घेतलं जातं. म्हणून त्यांना संकटमोचक असं देखील म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या आपण कथेमध्ये ऐकलेल्या गोष्टी आहेत याचा आणखीनच आध्यात्मिक रहस्य आहे. हनुमानजींना वानरचं रूप दाखवलेलं आहे. तर जर आपण बघितलं जो वानर असतो तर त्याच्यामध्ये खूप खोडी करण्याचा संस्कार असतो. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अवगुण असतात. तर असा अवगुणी व्यक्ती त्याचं देखील परिवर्तन होऊ शकतं. तर ती शक्ती फक्त परमात्म्यामध्ये आहे. म्हणजे परमात्म्याच्या ज्ञानाच्या आधारे परमात्म प्राप्तीमुळे वानराचा देखील महान पुरुष होऊ शकतो याचं तिथे उदाहरण दाखवलेलं आहे. ओम शांती.